महायुतीतील घटक पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांची महाबैठक आज पुण्यात पार पडली। यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोबाईलच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधताना नावामध्ये वडिलांप्रमाणे आईच्या नावाचा उल्लेख करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आवर्जून उल्लेख केला। तसेच केंद्र सरकारच्या महिलांसाठीच्या विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीची माहिती देताना हे सर्व आणि विकासाचे मुद्दे हे प्रचाराच्या केंद्रस्थानी असावेत असे सांगितलं। यावेळी महायुती पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सर्व भगिनींशी संवाद साधताना महिलांकडून मोठ्या अपेक्षा असून त्यांनी स्वतंत्रपणे प्रचाराची यंत्रणा राबवावी आणि घरोघरी जाऊन केंद्र व राज्य सरकारने महिलांसाठी जे घेतलेले निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवावेत असे आवाहन केलं। आम्ही एक परिवार म्हणून काम करत असून महायुतीतील सर्व सहयोगी पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलाने प्रचाराला लागले असून मला पुरेसा अवधी मिळाल्याने विजयाची खात्री वाटते असेही ते म्हणाले। खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी देशभर मोदी लाट असल्याचा उल्लेख करून महिला या मतदारांच्या घरापर्यंत जाऊ शकतात आणि महायुतीचं काम हे जास्त चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतात असं सांगितलं। तसेच पुणे महिलांसाठी कसे सुरक्षित करता येईल यासह बचत गटांच्या महिलांचे प्रश्न, घरेलू कामगारांचे प्रश्न, महिलांना उद्योग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न हे आमच्या जाहीरनाम्याचा भाग असू शकतात असेही त्या म्हणाल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी महिलांशी संवाद साधताना ते म्हणाले, विजय आपलाच आहे पण तो विक्रमी मतांनी व्हावा यासाठी महिलांना विशेष परिश्रम घ्यावे लागतील। महिलांनी किमान 1.5 लाख मतांनी लीड वाढवण्यासाठीचे नियोजन करावे। नारी शक्तीने ठरवले तर ते कोणतेही परिवर्तन घडवू शकतात असे आवाहन दीपक मानकर यांनी यावेळी केले। आजची महाबैठक ही मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा वहिनी पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयाची नांदी असल्याचंही ते म्हणाले। यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेचे नेते अजय भोसले, युवा सेनेचे प्रदेश सचिव किरण साळी, आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महायुतीचे पुणे, शिरूर, बारामती लोकसभा क्लस्टरचे समन्वयक संदीप खर्डेकर, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दत्ता सागरे, आरपीआयचे मंदार जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते। सर्व प्रमुखांच्या मार्गदर्शनानंतर भाजपचे पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे, शहर सरचिटणीस वर्षाताई तापकीर, शिवसेनेच्या सदर्शना त्रिगुणाईत, पूजा रावेतकर, नेहा शिंदे, श्रुती नाझरीकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी भोसले, गौरी जाधव, पूनम पाटील, आरपीआयच्या सुनीताताई वाडेकर, ॲडव्होकेट अर्चिता जोशी, हिमाली कांबळे, लोकजनशक्ती पक्षाच्या कल्पनाताई जावळे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना प्रचाराची दिशा निश्चित केली। हर्षदा फरांदे यांनी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत दिलेले 20 कोटी जोड, जलजीवन मिशन अंतर्गत 10 कोटी नवीन घरांना नळ जोडणी, तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्याचा निर्णय या सगळ्यांचा अंतर्भाव आमच्या प्रचारात असेल असे सांगितले। महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे महिलांचे आयुष्य सुकर बनले असून प्रधानमंत्री मातृवंदन योजना, 28 कोटीहून अधिक महिला जनधन योजनेमुळे बँकेशी जोडल्या गेल्याची उपलब्धी, मातृत्व रजेत 12 आठवड्यांवरून 26 आठवड्यांपर्यंत केलेली वाढ, महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठीची महिला हेल्पलाईन योजना या माध्यमातून महिलांना अधिकाधिक मतदान करण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन केले। अजून समोरच्या सगळ्या लोकांकडे अजून त्यांची माणसं एकत्र करण्यासाठीच वेळ चालला आहे, पण आमची माणसं एकत्र येऊन आज 15 दिवस झाले आणि सगळी कामाला लागली। हे आमच्या महायुतीतलं, आमच्या शशिकलाताई महायुतीतलं हे आमचं सगळ्यांचं मनोमिलन जे झालंय, एकत्रीकरण झाले, त्याची ही वस्तुस्थिती आहे आणि ते वास्तव आज इथं दिसतंय की आपण सगळ्या नेते आहात, समाजामध्ये आपला प्रभाव आहे सर्वांचा। आणि जेव्हा एखादी महिला नेते आहेत त्या जेव्हा समाजामध्ये फिरतात तेव्हा समाजाला एखाद्या विषयाचं जेव्हा अपील करते तेव्हा समाज त्याला वेगळ्या दृष्टीने पाहतो की महिला नेते आहेत आणि आज समाजामध्ये त्या स्वतः फिरतात, स्वतः लोकांशी संवाद साधतायत, स्वतः कुटुंब जोडतायत, माणसं जोडतायत। आणि महिला जितक्या सक्षमपणे माणसं जोडू शकतात, कुटुंब जोडू शकतात, तितके आम्ही करू शकत नाही, हे नक्की आहे। त्याला अनेक कारणं आहेत। म्हणून मला असं वाटतं की आज एक गोष्ट मोठी आहे की या देशातील महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी म्हणून माननीय मोदीजींनी अनेक योजना आणल्या। त्या योजनांची नावं घेत बसली तर आपल्याला खूप वेळ जाईल। इतक्या योजना आणल्या की आज या देशाची आमची महिला सक्षम झाली पाहिजे, ती आत्मनिर्भर झाली पाहिजे। या भावनेतनं माननीय प्रधानमंत्री असतील, आपल्या राज्य सरकारच्या अनेक योजना सुरू झाल्या। त्यामुळे मला असं वाटतं की आज आपल्या या सगळ्या ज्या काही आपण एकत्रितपणे महायुतीच्या आपण सगळे एकत्र आलाय, आपल्या तिन्ही लोकसभा ज्या आहेत, सुनीताताई असतील, आढळराव पाटील असतील, आपल्या सगळ्यांना मिळून एकत्रितपणे मोदीजींच्या किती भाऊ 45+ म्हटले ना, पण तुम्ही 45+ जागा आपल्याला मोदीजींना मतदान करायला तिथे वरती आपल्याला आकडा गाठायचा आहे। त्याच्यामध्ये मग आमच्या 3 पैकी 3 शून्य आपल्याला मॅच जिंकायची।
राजलक्ष्मी भोसलेंकडे आज आढळराव पाटील दुपारी 4 वाजता आहेत. सुनेत्राताईंचा प्रचार चालू आहे, मुरली अण्णांचा प्रचार चालू आहे. परंतु अण्णा आपल्याला मागच्या इलेक्शनचा रेकॉर्ड मोळाला आहे. 3 लाख मतांनी गिरीश बापट निवडून आले होते, पण आपल्याला अण्णाला 5 लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून आले. आणि याच्यामध्ये महिलांचं योगदान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, 50% महिलांचं मतदान आहे आणि 50% पुरुषांचं मतदान. आणि महिलांनी जर ठरवलं की संपूर्ण कुटुंब आपण या प्रचार यंत्रणेमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं, तर हे निश्चितपणे होऊ शकतं. परंतु त्याचा पाठपुरावा आपण एखाद्या गोष्टीला, तुम्हाला कसं घरामध्ये साडी आणायचं सांगितलं, नवऱ्याला सांगणार, तुम्ही भावाला सांगणार मला साडी पाहिलं बरं का कुठल्या परिस्थितीत, जसं तुम्ही सांगायचं मुरली अण्णाला मतदान करायला जायचं बरं का आपल्या सगळ्यांनी. तर हा पाठपुरावा आजपासूनच तुम्ही नाही तर आत्तापासूनच चालू करायला पाहिजे. कारण की या सगळ्या वातावरणामध्ये आपण कुणाला कमजोर समजत नाही बापू, परंतु आपली जी स्ट्रॅटेजी आहे इलेक्शनची, लोकांना एक माहिती आहे की या देशामध्ये पंतप्रधान म्हणून मोदींना पाहिजे, हा भाव सर्वसामान्य महायुतीतील प्रत्येकाला नागरिकाला हा माहिती आहे. त्यामुळे त्या भावनेनेच या प्रक्रियेमध्ये ते उतरतील. आता माझ्याकडे साधारण या मागच्या इलेक्शनचा चार्ट जर बघितला ना, तर 2019 मध्ये साधारण 49.84% मतदान झालेले. तर मला असं वाटतं की यावेळी साधारण 65% आपण जायला पाहिजे, तरच हे लीड खऱ्या अर्थानं आपण, म्हणजे अण्णाची इलेक्शन खऱ्या अर्थानं झाली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. प्रचारासाठी म्हणून आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, RPI, लोकजनशक्ती पार्टी यांच्या सगळ्या पक्षाच्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची आज बैठक होती. मी त्या बैठकीला आलो होतो आणि मला खूप विश्वास वाटतो की एकूण आमची ही सगळी जी ताकद आहे, आज आमचं जे काही मनोमिलन या सगळ्या घटक पक्षाचं एकत्रितपणे दिसतंय, त्यामुळे आमचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढलाय की आमचे अगदी वॉर्ड स्तरापर्यंतचे कार्यकर्ते, मग युवक असेल, महिला असेल, सगळ्या प्रमुख पक्षाचे पदाधिकारी आहेत, आमचे लोकप्रतिनिधी आहेत, ते खूप एकजीव होऊन काम करतायत. आमचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढलाय आणि आम्हाला विजयासाठी ही सगळी संघटनात्मक आमची जी ताकद एकत्र आली आहे, त्याचा खूप मोठा परिणाम आणि उपयोग होतो असं मला वाटतं. मी म्हणालो की निश्चितपणे प्रचारात पण आघाडी घेतलेली सगळ्यांनी आम्ही एकत्रित काम करतोय. पुणेकरांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय. पुण्याच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, कुठल्याही भागात जा, आज पुणेकर उत्स्फूर्तपणे बोलतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना करायचं पुणेकरांनी ठरवलं. आणि त्यामुळे पुण्यातलं एक मत जे आहे, बारामतीचं मत आहे, शिरूरचं मत आहे, मावळचं, ही पुणे जिल्ह्यातली 4 मतं ही मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी नक्की जातील असा आम्हाला विश्वास आहे. ही बैठक म्हणजे मुरलीधर मोहोळ आणि सुनेत्राताई आणि आढळराव पाटील यांच्या विजयाची नांदी आहे. नारी शक्ती पाहिजे ते परिवर्तन या देशामध्ये करू शकते आणि हे परिवर्तन या पुणे जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांना एक निवडणुकीच्या निमित्तानं कामाची दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आता हा मिटिंगचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे की मॅक्झिमम वोट ही महिला आपल्या घरातनं काढू शकते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. त्यामुळे महायुतीच्या महिलांचं युनिट हे खूप मजबूत आहे आणि त्यांनी विश्वास दिला आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे झालेल्या मतदानापेक्षा लाख मतं आम्ही महिला भगिनी देऊ प्रत्येक मतदारसंघामध्ये, एवढा त्यांचा कॉन्फिडन्स आहे. आणि ह्या कॉन्फिडन्सच्याद्वारे मला असं वाटतं की मॅक्झिमम लीड ह्या महिला देतीलच, परंतु बचत गटाच्या माध्यमातून खूप मोठं मतदान या संपूर्ण पुणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये देखील जनजागरण हे व्हायला पाहिजे. आणि आता पुणे शहरामध्ये मुरली अण्णा मोहोळ आहे, त्यांचं चिन्ह आहे कमळ. बारामतीमध्ये सुनेत्राताईंचं चिन्ह आहे घड्याळ, आढळराव पाटलांचं आहे घड्याळ. त्यामुळे काही ठिकाणी लोकांना सांगणं गरजेचं आहे की बाबा आपलं महायुती आहे आणि चिन्ह हे आहे. तर ते सांगण्याच्या दृष्टिकोनातून महिला या एकत्रित आलेल्या आहेत. आणि आता प्रचार यंत्रणा राबवत असताना प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते प्रचार यंत्रणा राबवायची, तशी आमची महायुतीची देखील आहे. आम्ही सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न हा महिलांच्या माध्यमातून निश्चित, आणि युवती देखील मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे आहेत.
तर त्या देखील मग कॉलेजेसमधल्या जे स्टुडंट्स आहेत ज्यांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे त्या युवतींमध्ये देखील एक वेगळं जागरण करण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणानं आहे. आणि मागच्या निवडणुकीपेक्षा मला असं वाटतं की मुरलीधर मोहोळ म्हणजे हे तुम्ही मला इलेक्शन झाल्यानंतर सांगाल की मागच्या लीडपेक्षा 1.5 लाख मतं मुरलीधर मोहोळला जास्त पडतील. सुनेत्राताईंना देखील त्याच पद्धतीनं बारामतीमध्ये रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. आढळराव पाटील देखील चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडून येतील.